ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन. पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री अरविंदांच्या एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, आजारपण. हो, नमस्कार. म्हणजे आजारपण म्हणजे नेमकं काय, त्याची कारणं काय असू शकतात आणि त्यावरचे उपाय काय, यावरचे त्यांचे विचार खूप वेगळे आहेत असं वाटतं. त्यांचा दृष्टिकोन हा केवळ शारीरिक नाहीये. बरोबर. त्यांच्या लिखाणात असं येतं की आजारपणामुळे ना आपल्यात एक कमकुवतपणा येतो, शरीर काही विरोधी शक्तींना किंवा स्पर्शांना सहज बळी पडतं. हो. आणि महत्वाचं म्हणजे याचा संबंध फक्त शरीराशी नाही, तर आपल्या अस्तित्वाच्या इतर पातळ्यांशी आहे. म्हणजे कनिष्ठ प्राण, शारीरिक मन यातल्या अंधार किंवा विसंवादाशी. हे थोडं स्पष्ट कराल का? म्हणजे कनिष्ठ प्राण किंवा शारीरिक मन म्हणजे काय नक्की? नक्कीच. श्री अरविंदांच्या तत्वज्ञानात आपलं अस्तित्व म्हणजे फक्त हे भौतिक शरीर नाहीये. त्यात प्राण म्हणजे जीवनशक्ती आहे आणि कनिष्ठ प्राण म्हणजे आपल्या ज्या अगदी मूलभूत भावना आहेत, सवयी आहेत, वासना आहेत, त्यांच्याशी निगडीत ऊर्जेचा भाग. अच्छा. आणि शारीरिक मन म्हणजे काय, तर शरीराच्या सवयी, त्याच्या ठरलेल्या प्रतिक्रिया, संवेदना यांचं नियंत्रण करणारा मनाचा एक भाग. तर ह्या पातळ्यांवर जेव्हा काहीतरी अंधार किंवा विसंवाद असतो, म्हणजे एक प्रकारचा असमतोल किंवा नकारात्मकता, तेव्हा ती स्थिती आजाराला आमंत्रण देऊ शकते. तो विसंवादच मग शारीरिक आजार म्हणून प्रकट होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. बापरे. म्हणजे मूळ कारण शरीराच्या पलीकडे आहे. मग यावर उपाय काय? आदर्श स्थिती काय सांगितली आहे? आदर्श स्थिती अशी की पूर्ण श्रद्धेच्या जोरावर किंवा योग सामर्थ्याने, म्हणजे साधनेतून मिळवलेल्या आंतरिक शक्तीने, हो, किंवा मग दिव्य शक्तीच्या, म्हणजे एका उच्च चेतनेच्या प्रवाहाने आजारातून पूर्णपणे बरं होता यायला हवं. हे सर्वोत्तम. वा, हे ऐकायला किती छान वाटतं. म्हणजे औषधांशिवाय फक्त आंतरिक शक्तीने बरं होणं. हो, पण इथेच खरी मेख आहे. हे नेहमीच शक्य होत नाही असं ते स्पष्ट म्हणतात. अच्छा, का नाही होत? कारण आपली संपूर्ण प्रकृती, म्हणजे आपलं मन, आपली प्राणशक्ती आणि आपलं शरीर, हे सगळं मिळून त्या आंतरिक शक्तीला किंवा श्रद्धेला पूर्ण प्रतिसाद देत नाही. म्हणजे कसं? समजा मनात प्रचंड श्रद्धा आहे, पण कनिष्ठ प्राण म्हणजे आपल्या भावना किंवा सवयी किंवा अगदी शरीर ते ऐकत नाही. ते जुन्या पद्धतींना चिकटून राहतं. शरीर तर इतकं सवयीचा गुलाम झालेलं असतं, असं ते म्हणतात, की ते आजार निर्माण करणाऱ्या नकारात्मक शक्तींना प्रतिसाद देतच राहतं सवयीनं. म्हणजे शरीराची सवय हा खूप मोठा अडथळा आहे. आपल्या इच्छेविरुद्धही शरीर एका विशिष्ट पद्धतीने वागत राहतं. अगदी. त्यांनी म्हटले की सवय ही प्रकृतीच्या जडभौतिक भागामधील सर्वाधिक दुराग्रही शक्ती असते. ती बदलायला खूप कठीण असते. मग अशा वेळी काय करायचं? जर श्रद्धा आहे पण शरीर ऐकत नाहीये, सवयीमुळे प्रतिसाद देत नाहीये, तर? बरोबर. इथेच मग भौतिक उपायांची, म्हणजे औषधं किंवा पथ्यपाणी यांची भूमिका येते. अच्छा, म्हणजे औषधं घ्यायला हरकत नाही? नाही, पण कसं, मुख्य उपाय म्हणून नाही, तर एक भौतिक सहाय्य म्हणून. म्हणजे मूळ जोर हा आंतरिक शक्ती आणि श्रद्धेवरच हवा. पण शरीराच्या या हट्टी सवयी आहेत ना, त्यांना वळवण्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी भौतिक उपायांचा आधार घ्यायला हरकत नाही. ओके. पण इथे एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे. हे उपाय जालीम नसावेत. म्हणजे असे उपाय नकोत जे शरीराला आणखी त्रास देतील किंवा दाबून टाकतील. शरीराला हळुवारपणे मदत करणारे, त्याला समजून घेणारे उपाय असावेत. अच्छा, म्हणजे आंतरिक शक्ती आणि बाह्य उपाय यांचा एक समतोल साधायला हवा. अगदी बरोबर. केवळ एका टोकाला जाऊन चालणार नाही. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो? श्री अरविंदांच्या मते आजारपणाची मुळं फक्त शरीरात नाहीत, ती आपल्या मनात, प्राणात, खोलवरच्या अस्तित्वात असू शकतात. हो,
आणि त्यावर मात करण्यासाठी श्रद्धा आणि आंतरिक शक्ती महत्वाची आहेच. पण शरीराची जडता, त्याच्या सवयी हा सुद्धा एक मोठा अडथळा ठरू शकतो. आणि म्हणूनच मग भौतिक उपायांची गरज पडू शकते, पण फक्त आधार म्हणून. बरोबर. ते मूळ उपचार नाहीत, फक्त सहाय्यक आहेत. आरोग्य म्हणजे फक्त रोग नसणं इतकंच नाही, तर आपलं संपूर्ण अस्तित्व, मन, प्राण, शरीर यांच्यात एक सुसंवाद असणं आहे. खरंय. आणि शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो की आपल्या शरीराच्या या सवयी किंवा त्याच्या प्रतिसाद देण्याच्या पद्धती जर आपण अधिक बारकाईने समजून घेतल्या, तर केवळ लक्षणांवर इलाज करण्यापलीकडे जाऊन आरोग्याकडे बघण्याचा आपला एकूण दृष्टिकोन कसा बदलू शकेल, त्यावर विचार करायला हवा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.